त्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण इस्कॉनचा मेन उद्देश काय आहे? तर शिल प्रभुपादाने जेव्हा इस्कॉन अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत गेले म्हणून ते 1964 साली 65 साली गेले आणि 1 वर्षामध्ये प्रभुपादांनी ही हरिकृष्णा संस्था स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर 1966 साली त्यावेळेस प्रभुपादांनी ह्या संस्थेला, जे गौडियाचाच एक पार्ट आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ हे नाव दिलं, ज्याला शॉर्टमध्ये इस्कॉन म्हटलं जाते. आणि त्यावेळेस प्रभुपादांनी एक डॉक्युमेंटरी तयार केली होती की इस्कॉनमध्ये काय काय असलं पाहिजे, काय काय नसलं पाहिजे, याचं त्यांनी डिटेल दिलं. म्हणजे व्यक्ती बदलत राहतील, जसं एखाद्या कंपनीमध्ये पॉलिसी ठरवल्या जाते, त्या टाईपचीच पॉलिसी प्रभुपादांनी त्या टायमाला दिलं. कारण की प्रभुपादांनी का दिलं ते, जेव्हा प्रभुपादांचे गुरु महाराज होते भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज, तर त्यावेळेस 64 गौडिया मठ त्यांनी स्थापन केले. आणि त्यावेळेस जे संन्यासी ब्रह्मचारी ग्रस्त भांडण करीत होते की रूम पाहिजे मला स्पेशल तिथं बाग बाजारमध्ये, बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये, आणि जिकडे जिकडे संन्यासी आपल्या रूममध्ये राहणं, खाणं पिणं झोपणं याच्या पलीकडे ते काहीच करत नव्हते. आणि मग भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज गेल्यानंतर त्या 64 गौडिया मठ आहेत ना, ते फार विखुरले गेले आणि नंतर मग त्याचे ब्रांचेस खूप पडले गेले. आणि पडल्यानंतर जेव्हा प्रभुपादाने बघितलं की अरे गौडिया मठ एवढं विखुरलं गेलेलं आहे, त्यावेळेस प्रभुपादाने जेव्हा इस्कॉन स्थापन केल्यानंतर प्रभुपादाने एकच पाहिलं की याला कुठे सिस्टमॅटिक झाली पाहिजे. आणि मग त्यासाठी GBC निर्माण केली. मग त्याच्यात प्रभुपादाचे प्रमुख शिष्य आणि त्यांना ती पॉलिसी नेमून दिली. आणि नेमून दिल्यानंतर इस्कॉन आता त्याला झोन वाटून दिले की प्रत्येक झोनमध्ये प्रत्येक संन्यासाने कार्य केलं पाहिजे. आणि ही व्यक्तिगत प्रॉपर्टी नसून ही प्रॉपर्टी ती प्रभुपादांच्या नावानं असेल इथे इस्कॉनचं. तर पहिली गोष्ट, इस्कॉनमध्ये प्रभुपादांनी सांगितले 3 प्रोजेक्टला पैसे द्या. एक म्हणजे आपलं मायापूर, वृंदावन आणि मुंबईचं जुहू मंदिर. त्याच्यानंतर तिकडं पैसा इकडं जात नाही, इकडं पैसा तिकडं जात नाही, लोकांनी फार चुकीचं पसरून टाकलेलं आहे. तर इस्कॉनमध्ये लोक अभ्यास करत नाहीत, समजून घेत नाही आणि मग काही कमेंट करतात सोशल मीडियावर, जे काही लोकांना व्ह्यूअर्स आणि आवर्स वाढवण्यासाठी काहीतरी सनसनीखेत पाहिजे असतो म्हणून तो काहीतरी बनवत असतात. तर कधी कोणावर प्रतिक्रिया देण्याचे पहिले अभ्यास करा, नंतर बोललं पाहिजे. तर हे मी तुम्हाला का सांगतो की मेन इस्कॉनचा उद्देश काय आणि इस्कॉन ही संस्था करते काय. आता तुम्ही एवढ्या वर्ष येतात, भक्ती करतायत, सत्संग करतायत, जप पण करता, नाम, सगळ्या गोष्टी करतात. तर तुम्हाला कळायला पाहिजे की इस्कॉनचा मेन उद्देश काय, इथे आपण कशासाठी येतो. तो प्रभुपादाने इस्कॉन आणि भक्तिवेदांत बुक ट्रस्ट हे दोन्ही वेगळे ठेवले. ते म्हणजे उद्या इस्कॉन जरी बंद पडलं आणि भक्तिवेदांत बुक ट्रस्ट चालू राहिलं तर उद्या कोणी पुस्तक वाचून ती संस्था पण स्टॅब्लिश करू शकतो. तर प्रभुपादाने हे पुस्तकं झालं, त्याच्यामध्ये जाऊ देवाच्या गावा त्यांनी हे पुस्तक मॅगझिन छापलं दर महिन्याला आणि ते जगभरात वितरण केलं. आता कमीत कमी 100 भाषांवर ते वितरित होते. तर प्रभुपादाने इस्कॉनचा मेन उद्देश काय असला पाहिजे, आजचा माझा प्रवचनाचा विषय असणार आहे इस्कॉनचा मेन उद्देश काय. तर इस्कॉनचे 7 उद्देश आहेत. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही कुठे गेले, तुमच्या मनात किंतु परंतु असेल तर ते तुमचे उद्देश तुम्हाला माहीत पाहिजे की इस्कॉनचा मेन उद्देश काय, आपण काय उद्देशाने आलं पाहिजे. तर पहिला, सर्वांना भ्रमापासून दूर करणे. जे भ्रमित लोक आहेत त्यांना दूर करण्यासाठी, अर्थात सत्यता काय हे लोकांसमोर आणण्याचं दिलेलं आहे. का बरं, तर मेन जर आपण भ्रमित आहे त्या प्रत्येक संसारामध्ये आणि जड वस्तूला सर्व काही मानतो आणि जड वस्तूला माणूस क्षणभंगूर गोष्टीच्या मागं लागत असतो. आणि क्षणभंगूर गोष्टी ज्या नश्वर आहेत, बघा, ह्या जगातली कोणतीही गोष्ट घ्या, नवीन नवीन ती चांगली वाटते, पण काही काळानंतर काळाचा प्रभाव झाली की ती जीर्ण होऊन जाते. म्हणजे काळ काय करतो, वस्तूवर, व्यक्तीवर काय करतो, प्रभावित करून टाकतो, म्हणजे त्याचं एक काळानंतर नाशाला जातं. तसं या जगातली प्रत्येक गोष्ट भगवंताचं नाव आणि भगवंताचं तत्व सोडून बाकी सगळं नश्वर होतं.
तर हे आपण ह्या जगामध्ये भक्ती मार्गामध्ये आपल्याला हे कळायला पाहिजे की नाही, ह्या जगातल्या सगळ्या वस्तू नश्वर आहेत. माझं शरीर आहे. मी ज्या शरीरावर खूप प्रेम करतो, हे शरीरसुद्धा मला दुःख कमी देतंय. आपलं सुख कमी देतं आणि दुःख जास्त देतंय. आणि आपल्या शरीराचा जो बदल होत चाललेला आहे, ते पण आपल्यासमोर दिसत चालतंय. आपले फोटो किंवा आपण अ, वेगवेगळ्या इमेजेस बघतो. तर घरामध्ये, परिवारामध्ये, नातेवाईकामध्ये हळू-हळू तारुण्यातले मुलं लग्नामध्ये चालले. आता आम्ही काल परवा दिवशीच एका भक्ताचे आले होते. मी जेव्हा जॉइनिंग केलं होतं, ती काही 2 वर्षाची होती. काल लग्न झालं, ती आली भेटायला. अरे म्हणलं, "वाह! काल लग्न झालं तिचं." तर आम्हाला वाटायचं पोरं लहानच मोठे, पण आम्ही म्हातारे होत चाललो आणि पोरं काय वाढत. तसं तुमचे पण घरात तुम्ही वार्धक्याला चाललेत आणि तुमचे पोरं मोठे होत चाललेले आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ह्या जगातलं शरीर आहे, ते सरक राहणार आहे. तर सत्यता कळाली पाहिजे आपल्याला आणि ती सत्यता आपल्याला कुठून कळेल? तर एक महत्त्वाचं की जे ग्रंथाच्या अध्ययनातून, साधूच्या संगतीतून भेटेल. आणि म्हणून प्रोपादाने हे जे इस्कॉन स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, तिथे येऊन तुम्ही सत्यता समजून घ्या. लोकं म्हणतात की इस्कॉन ब्रेन वॉश करतो. ब्रेन असलं तर माणूस वॉश करेल. याचा अर्थ काय? की तुम्ही ब्रेन वॉश केलं जातं, खरं जातं. कारण तुम्हाला वास्तविक स्थिती सांगून दिली जाते. की तुम्हाला हे वास्तविक तत्वज्ञान काय, भगवंत कोण आहेत, मी कोण आहे, माझा भगवंताचा काय संबंध आहे, हे जन्म-मृत्यू जरा व्याधी काय आणि ह्या जगातलं नित्यता कणीच राहत नाही. सगळं अनित्य आहेत. तर याच्यातून पाहण्याचा दृष्टिकोन आहे जगाचा. आता आपल्याला याचा अर्थ सगळं सोडून वनात जायचं का? नाही. तर आपण तिथं राहताना आपली आसक्ती कमी होते आणि आपला जो स्वभाव आहे चिड करणं, आसक्ती करणं, पुन्हा स्वतःच्या स्वार्थासाठी जगणं, ही भावना आपोआप कळते की अरे, या जगातल्या सगळ्या गोष्टी एक ना एक दिवस सोडायचं आहे. ते ममत्व जे भावना आहे, मी आणि माझी जी मेंटॅलिटी ती नष्ट होऊन जाते. नष्ट तर होत नाही, पण हळू कमी होऊन जाते. मग त्या ममत्व कमी झालं, की त्यावर तुमचा अहंकार, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य आपोआप ते कमी होऊन जाते. तर ती सत्यता आणि भ्रमित अवस्था ह्या दोन्हीचं डिफरन्सेस प्रोपाद नाही का आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून क्लिअर करतात. म्हणून तुम्ही भगवद्गीता, श्रीमद भागवतम आणि वैदिक ग्रंथ, ईशोपनिषद, उपदेश ग्रंथ यांचा जर डीपली अभ्यास केला, तर भौतिक संसाराची स्थिती आणि आपली स्थिती क्लिअर करतात आणि त्याच्यात जीवात्म्यावर डिसिजन सोडून देतात, की तुम्हाला काय करायचं तुम्ही ते ठरवा. तर पहिली गोष्ट की हे नित्यता किंवा सत्यता आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि ती सत्यता कधी कळेल, कशी कळेल? तर इस्कॉनचं जे स्ट्रक्चर ते असं केलेलं प्रपादाने, की ते तुम्ही मंदिरात 3 गोष्टीसाठी यायचं असतं. एक म्हणजे भगवंताचं दर्शन घ्यायला, दुसरं साधूचा संग आणि तिसरं नाम जप करायला. आणि त्या जप करण्यासाठी ते स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि ते मॅनेजमेंट सिस्टम आहे. तर त्या गोष्टीसाठी आपली चेतना कशी उन्नत होईल, आध्यात्मिक चेतना कशी उन्नत होईल आणि भौतिक चेतना कशी कमी होईल, हा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून इस्कॉनचा पहिला उद्देश काय आहे? सत्यता तुमच्यासमोर प्रगट करणं आणि मग त्यासाठी प्रभुपादांनी ग्रंथ दिलेले आहेत. ग्रंथात तर आता तुम्ही जसं आता इस्कॉनमध्ये सत्संगाला नित्यनियमाने आलात, तर तुम्हाला रोजचं एक नियम ठरवायचा 10 मिनिटं मी झोपण्याच्या पहिले छोटे-छोटे पुस्तक आता मी माताजी प्रभूजीला सांगतो, की ते छोटे-छोटे पुस्तक नाही का महिन्याभर वाचायचे आणि महिन्याच्या शेवटी सगळ्यांनी येऊन त्या पुस्तकावर डिस्कशन करायचं. प्रभुपादांचे एक सिक्वेन्समध्ये. म्हणजे तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर होतात. आणि मग आपल्याला बिल्डिंग जर उभारायची असेल, तर जेवढी मोठी बिल्डिंग उभारतान, तर तेवढा पाया पण आहे. म्हणून आपल्याला पाया मजबूत करणं. इस्कॉनमध्ये तेवढ्या स्पीडमध्ये येतात, टिकतात, पण त्याच्यापेक्षा बाहेर निघायला तुम्हाला वेळ लागत नाही. कोणी तुमचा अहंकार दुखावला, कोणी तुम्हाला उद्या दुर्लक्ष केलं, तर साहजिक आहे ते मनुष्य असल्यामुळं जसं आपण सोबत राहतो, आपला गुण स्वभाव कळतो म्हणून ते होतं. तर तुम्ही इमोशनली हे नसले पाहिजे, तर तुम्ही फिलॉसॉफिकल अटॅचमेंट पाहिजे. कोणतं? इमोशनल नाही, भावनिक नाही, वैचारिक तत्वज्ञानाचे असायला पाहिजे. व्यक्ती बदलत राहते, पण तत्वज्ञान कायमस्वरूप राहिलं पाहिजे आणि ते तुमचे सिद्धांत क्लिअर पाहिजे. सिद्धांत जर क्लिअर नसेल, तर तुम्ही हवेनुसार जे वातावरणानुसार बदलून जाता
आणि मग तुम्हाला तुमची वास्तविक स्थिती कळून जाईल, तत्वज्ञान समजून घेतलं. हा पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे प्रभुपादांनी इस्कॉन स्थापन करणे, भौतिकवादाचे दोष उघड करणे. जे मटेरिस्टिक लोक आहेत त्यांचे दोष उघड करणे. कारण की ह्या जगामध्ये भौतिकवादाचे दोष काय, प्रत्येकजण पशुवत जीवन जगतो. जसं आहार, निद्रा, भय, मैथुन हे तर कॉमन आहे. ते म्हणतात प्रभूजी आम्ही पण आल्यानंतर आहार, निद्रा, भय, मैथुन नाही का? नाही. पण भक्तांमध्ये पण चालतं. आहार म्हणजे काय? अतिरेक वस्तू जमा करणे. स्वतःच्या तब्येतीला ध्यान न देणं, परिवाराला न ध्यान देणं किंवा अध्यात्माला ध्यान न. मी आता कितीतरी भक्त पाहिले की भक्तीमध्ये येतात पण भौतिकवादामध्ये आहार म्हणजे अत्याहार वस्तू जमा करतात. निद्रा म्हणजे काय? माहीत असून, भक्तीचं महत्त्व माहीत असून आपण आळशीपणा करतो आणि त्याला निग्लेक्ट करतो. म्हणजे झोपलेला सोंग, जर एखाद्यानं झोपेचं सोंग घेतलं त्याला उठवता येत नाही. पण जो झोपलेला त्याला उठवायला सोपं जात आहे. जे अज्ञानी लोक त्यांना भक्तीत आणणं सोपं असतं. पण जे भक्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा बॅटरी चार्ज करणं खूप कठीण असतं. म्हणून अज्ञान, निद्रा. भय कशाचं? अरे आपल्याला भक्तीमध्ये भय काय वाटतंय? खांदा सोडावा लागेल, चहा कॉफी सोडावं लागेल, आता येताना ओरिएंट गेस्ट हाऊस आहे तिथं भारी भारी जेवण आहे ते सोडावं लागेल. ही भीती मनामध्ये कुठं असते? नातेवाईक काय म्हणते, समाज काय म्हणेल, बरं तिलक लावलं तर कोणी निंदा तर करणार नाही, कंठीमाळा घाललं तर काय, म्हणजे तुमचं अख्खं जीवन लोक काय म्हणतात याच्यावरच चालतंय. हे कशामुळे होत आहे? भय. आणि भय कशामुळे निर्माण होत आहे? अज्ञानामुळे. आता इथं तुम्ही बसले आणि लाईट जाऊ द्या, तुम्हालाच भीती वाटेल, बरोबर? पण जसा प्रकाश झाल्यानंतर तुम्हाला भीती वाटणार. एकटा माणूस राहू शकेल पण अंधारामध्ये 10 लोक राहू शकत नाही. तसं तुमच्या जीवनात अज्ञान जेवढं राहील तेवढं तुमच्यामध्ये भय वाटेल. आणि म्हणून त्या निद्रा आणि मैथून कोणतं? फिजिकली नाही, मैथून म्हणजे मान सन्मानाची, प्रतिष्ठेची अपेक्षा करणं, हे पण चालतं. म्हणून त्या अज्ञानातून ते भौतिकवादाचा दोष आहे ना, त्याच्यामध्ये ह्या दोषामध्ये आणखीन दुष्परिणामचे दोष कोणते येतात? दुसऱ्याची निंदा करणे. भौतिकवाद म्हणजे काय? की हे जग कसं आहे, ईर्ष्या करत राहत आहे. आता ऑफिसमध्ये बघा ना, तुम्ही ज्या ठिकाणी बघा, नातेवाईकामध्ये बघा, भाऊबंदकीमध्ये बघा, एकूण एकाला किती ईर्ष्या, द्वेष केले जाते, खेचले जाते, क्रिटिसिझम केले जात आहे. म्हणजे प्रत्येकजण रिक्षामध्ये भिकाऱ्यामध्ये दोष निर्माण होतो. हे माझ्या लाईनमध्येच बसले, ही माझी फिक्स जागा आहे. भीक मागतायत दोघं, पण त्यांना बी कसं? तर ते भिकाऱ्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकजण स्पर्धेमध्ये जगतोय आणि हा भौतिकवादाचा दोष आहे. तर तीच मेंटॅलिटी आपल्या भक्त समाजामध्ये नाही आली पाहिजे. ईर्ष्या, द्वेष, तुलना करणं अजिबात नाही आली पाहिजे. ते आपल्याला त्याच्यावरती उचललं पाहिजे. जर ते लोक तसे वागत असेल, आपण त्यांच्यासारखं वागत असेल, त्याच्यातून आपल्यात काहीच फरक राहणार नाही. पण आपल्याला आपल्या चेतनेला, आपल्या व्यवहाराला आणि आपल्या कार्याला रिफाईंडनेस आलं पाहिजे. आणि रिफाईंडनेस नाहीतर भौतिकवादी म्हणतात, अरे तुम्ही भक्ती करून तुमच्यातच बदल नाही झाला तर आमच्यात कुठं होईल? आणि म्हणून भौतिकवादामध्ये विशेष करून इंद्रिय तृप्तीच्या प्रती आसक्ती राहणं. जे भौतिकवाद आहे म्हणजे ह्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, परिवारवादामध्ये, जाती धर्मपंथामध्ये जे चिटकलेले लोक आहेत ना, त्याला म्हणतात भौतिकवाद. तर याच्यावरती आपण येऊन गेलं पाहिजे आणि दोष उघडे केले पाहिजे की ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी परमनंट नाही आहेत. आता मी पाहिलं पंचायत समिती आणि झेडपीची इलेक्शनचं लागली. मला आला माझ्या एका मित्राचा फोन, काल पण फोन आला होता त्याचा. मला माझी बहीण उभी आहे, प्रार्थना कर, मी माळा करतोय. नंतर पुन्हा रात्री त्याचा फोन आला. म्हणलं काय रे? म्हणलं मी थोडेसे नाही का लई टेन्शन आलं म्हणून थोडं औषध घेतलं. म्हणलं सकाळी देव आणि संध्याकाळी दारू, आणि आज रिझल्ट झाला तर रडायला लागला. म्हणलं खूप पैसे घातले रे, पण निकाल आमच्या समोरच्या पार्टीने, आणि मग भाजा शिव्या द्यायला लागला. तर म्हणलं बघ, या भौतिकवादामध्ये परमनंट काहीच नाही. आणि भौतिकवाद आहे ना, ते तुम्हाला सुख कमी देत आहे आणि दुःख देत आहे. पण तरी पण आपली जी वृत्ती आहे भौतिकवादामध्ये, ती आपली जात नाही. म्हणून भौतिकवाद हा नेहमी आपल्याला कळायला पाहिजे. आपण साधूच्या संघामध्ये भौतिकवाद कळेल, तो तुम्हाला वास्तविक स्थिती सांगेल. तुम्ही भौतिक लोकांच्या लागे राहता तर तशी तुमची मेंटॅलिटी बनल.
पण तुम्ही जेवढं भक्ताच्या संघात राहता तेवढी तुमची उन्नती आणि प्रगती होईल. म्हणून कोणाच्या संघात राहतात तुम्ही, कोणाचं असोसिएशन करतात त्यानुसार तुमचं फ्युचर बनणार आहे. तर हा दुसरा आहे. तिसरी गोष्ट आहे वैदिक संस्कृतीनुसार आध्यात्मिक जीवनाकरता प्रशिक्षण देणे. म्हणजे वैदिक सिस्टम, आता वर्ण आश्रम सिस्टम. कोणी ब्रह्मचारी आहे, आता आम्ही ब्रह्मचारी याच्यामध्ये, तुम्ही ग्रस्त आहेत, तर ग्रस्त आश्रममध्ये तुमचे काही नियम आहेत. तुमचं अर्थार्जन, मुलाचं संगोपन, तुमचं आरोग्य, तुमचा ज्या तुम्ही याच्यात राहतात, ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करून तुम्हाला, पण ते करीत असताना भौतिकवाद नसता, त्याच्या संस्कृती, 3 गोष्टी त्याच्यामध्ये: प्रकृती, विकृती आणि संस्कृती. प्रकृती त्याला किष्किंधामध्ये म्हणतात, विकृती म्हणजे लंकेची, आणि संस्कृती म्हणजे अयोध्या किंवा रामाची. आता प्रकृती म्हणजे किष्किंध काय आहे, भले तो भक्त होता पण तो भोग बी करायचा आणि भक्ती बी करायचं. हे झालं बिभीषणाची मेंटॅलिटी. आपलं सुग्रीवची मेंटॅलिटी झाली. तर म्हणजे पूर्ण पुरुषांना रामचंद्र हे सगळं काय, पण ती प्रकृती झाली. विकृती काय, रावणाचं माझंच आहे पण दुसऱ्याचं पण माझं आहे. मग कोणत्या गोष्टी, धन आणि स्त्री, ह्या गोष्टीच्या मागे रावण नाही का, कोणती स्त्री दिसली की उचलून न्यायचा, आणि धन संपत्ती प्रॉपर्टी. तर आणि तिसरं आहे अयोध्या काय, कोणी स्वतःसाठी जगलं नाही. भगवान रामचंद्रांनी आपल्या वडिलाची आज्ञा पालन करण्यासाठी 14 वर्षात गेले. रामचंद्रसोबत लक्ष्मण काय गेले, तर भावाची सेवा, म्हणजे वनवास एकाला भेटला पण दोघं कशाला गेले, रामचंद्रांची सेवा करायला. भरत कोणासाठी गेले, रामचंद्रासाठी. भरताला फॉलो कोण केलं, शत्रुघ्न केलं. तिथं कौशल्य कोणासाठी, म्हणजे रामायण असं करुणाचं जे ग्रंथ आहे, दया आहे, स्वतःसाठी कोणी जगायला तयार नाही. तिथं कोणासाठी जगतं, जो तो दुसऱ्याबद्दल विचारतो. मंदोदरी आपल्या उर्मिला कोणाचा विचार करते, लक्ष्मणाचा विचार करते. सीता कोणाचा विचार करते, रामचंद्राचा. रामचंद्र कोणाचा विचार करतात, भरताचा. शत्रुघ्नाचा विचार करतात. माता कौशल्याचा, सुमित्राचा, कैकेयीचा विचार करतात. वशिष्ठ मुनी कोणाचा विचार करतात. म्हणजे तिथे जे संस्कृती आहे, संस्कृती म्हणजे काय, स्वतःच्या व्यक्तिगत केंद्रबिंदू न ठेवता आपण दुसऱ्यासाठी आणि भगवंतासाठी कसं जगू, याला म्हणतात संस्कृती. आणि जे स्वतःसाठी जगतात, ते इंद्रियतृप्ती करतात, ते रावणाची वृत्ती. आणि जे भोग त्यागामध्ये असतात, धरसोड भक्ती बी करणार, थोडं हे बी करणार, ते प्रभूजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं घेऊ नका, ते म्हणतात सुग्रीवची मेंटॅलिटी. तर वैदिक संस्कृती जर आपल्याला पालन करायचं, संस्कृती आपल्या जीवनातून होते, आणि ती संस्कृती कशी, आपल्या व्यवहारातून. मग व्यवहार कसा असला पाहिजे, पारदर्शक असला. आणि ती संस्कृती हळूहळू आपल्याला भक्ती मार्गातून निर्माण केली पाहिजे. आणि संस्कृतीचं पहिलं लक्षण आचार विचार कसे येतील, जेव्हा तुम्ही शास्त्र आणि साधूचं घेतान तसे तुमचे आचरण बनेल, आणि त्या आचरणातून तुमचा प्रचार बनेल. म्हणून आपल्याकडे शब्द नाही, संस्कार हे संस्कृती घडवते, आणि संस्कृतीमुळं समाज घडतो. संस्कार जर घरात असेल तर ती संस्कृती वाढते, आणि त्या संस्कृतीमध्ये तसा समाज बनतो. तर आपल्याला समाज घडवायचा, आणि तुम्ही आता फाउंडेशनचे पाय आहेत. आता हे वटवृक्षाचं रोपट आहे. आता जसं जसं तुम्ही पुढे जाता ना, आता आम्ही जेव्हा 2006ला संडे भागवतमला 40-50 लोक आले, आम्हाला वाटतं आज 50 लोक आले. फेस्टिवल असेल तर 150-200 लोक म्हणजे आमच्यासाठी लय मोठे. आणि त्या टायमाला तो हॉल आमच्यासाठी लोक मोठा वाटायचा. पण 10-15 वर्षानंतर तोच हॉल कमी पडतोय, आणि आज किती मोठं झालं. जेवढे सेंटर घ्या सगळीकडे तसं झालं. इस्कॉन वाढणार आहे, आपण राहून इस्कॉन वाढत राहणार आहे. पण तुम्ही जे संस्कृती ठेवणार आहेत, आजचं कल्चर हे फ्युचर बनणार आहे. तुमची संस्कृती चांगली असेल तर तुम्ही चांगलं घडवणार. तुमची संस्कृती विकृतीमध्ये गेली तर तुमची विकृती वाढायला वेळ लागत नाही. म्हणून तुम्हाला संस्कृतीमध्ये, मग त्या संस्कृतीचं पहिले लक्षण काय, तुमचा आचार विचार आणि प्रचार, तुमचं खानपान, तुमचा ड्रेस कोड, तुमचं बोलणं, त्याच्यानंतर तुमची साधना, ही संस्कृतीचे लक्षण आहेत. म्हणून आपल्याला त्या गोष्टीतून संस्कृती वाढवायची.
आणि संस्कृती कशी घडेल? संस्कार. आणि संस्कार म्हणजे काय? आपले इंद्रियांना ट्रेनिंग देणं. काय देणं? इंद्रियांना ट्रेनिंग देणं. मनाला, बुद्धीला, व्यवहाराला. कोणी किती निंदा करो, कोणी काही म्हणो, हां, कोणी निंदा, कोणी वंदा, हाच आपला धंदा. आपली भक्ती नाही सोडायची. त्याला म्हणतात. आणि मग त्या संस्कृतीमुळं, आपल्या संस्कारामुळं संस्कृती घडेल आणि संस्कृतीमुळं समाज घडेल. हे दिलेलं आहे. हे झालं. आणि वैदिक संस्कृती. पण आता कोणती संस्कृती? वैदिक ग्रंथाचं. जे वेद आहेत, रामायण, महाभारत, उपनिषद आहे, त्यानुसार ते केलं पाहिजे. ते पाचवी गोष्ट आहे, चैतन्य भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीनुसार भगवंताच्या दिव्य नामाचं संकीर्तन करणे. आता त्या संस्कृतीला, त्या तत्वाला जर समजायचं असेल, आध्यात्मिक शुद्धता वाढवा. आता संस्कृती कशी टिकेल? आध्यात्मिक शुद्धता वाढवणं. म्हणून प्रभुपाद म्हणतात, प्युरिटी इज फोर्स. तुमची शुद्धता ही तुमची शक्ती आहे. आता शुद्धता कशी येईल? तर साधनेने. साधना, तुम्ही नाम जप सकाळी बसून भक्ताच्या संगत नसेल तर तुम्ही परिवारामध्ये सकाळी उठून लवकर जेवढी नामसाधना करता, नुसता मॅकॅनिकली माळा नका करू की बाबा आज माझ्या 16 माळा झाले बाबा, नावाला कोटा केला, मोबाईल खेळता खेळता किंवा गप्पा मारता मारता, टी व्ही पाहता पाहता, घरातले कामं करता नाही. साधना सकाळी उठून तुम्ही 2 तास तुमच्या 16 माळा तुम्ही केल्या पाहिजे. आणि ती शुद्धता, जसं तुम्ही चांगलं नाम जप करता, तुमच्या साधनेमुळे तुमच्या चेतनेमध्ये आणि तुमच्या व्यवहारामध्ये अफुंबाट. कारण तुम्ही सत्वगुण आणि ते पॉझिटिव्ह शक्ती तुमच्यामध्ये घेत आहेत, तर निगेटिव्ह तुमच्यामध्ये टिकूच शकत नाही. आपल्यामध्ये निगेटिव्ह कधी राहील? कारण आपण पॉझिटिव्ह घ्यायला कुठेतरी कमी पडतो. रोग कधी कमी होईल? औषध जेवढे घेतात तो रोग कमी होईल. तुम्ही म्हणता नाही मी थोडेच औषध घेईन ना, रोग कसं? मग त्याचा जेवढा रोग तुम्ही औषध घेणार तेवढाच रोग बरा होणार आहे. म्हणून नाम जप, चैतन्य महाप्रभूंनी नाम संकीर्तन सांगितलं कलियुगामध्ये. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. नाम जप. आणि म्हणून नाम जपासाठी जास्तीत जास्त नाम जप केला पाहिजे. जेवढं तुम्ही चांगला जप करता हे तुमची शुद्धता वाढणार आहे. म्हणून भक्तिजन ठाकूर महाराज प्रचार करण्याच्या पहिले 1 कोट नाम जप केला होता. किती? 1 कोट. आपण आता तेवढं नाही करू शकत. 10 वर्षाला त्यांना खूप वर्षे त्याने जप केलं. पण रोज आपण 16 माळा जप करणं म्हणजे किती माहिती आहे का? एका मण्यावर किती? 16 अक्षरी. असे 108 मणी म्हणजे किती झाले? 1728. 1728 गुणिले 16 म्हणजे किती झाले? 27,800. बघा बरं कॅल्क्युलेशन करून. 1728 इंटू म्हणजे एवढा तुम्ही जप करता. किती? 27,648. त्याच्यात तुम्ही किती झोपले, किती खाल्ला, किती माहीत नाही. पण तेवढा नाम जप मध्ये एवढा जर जप केला तर तेवढी शुद्धता वाढेल. म्हणजे रोज तुम्ही किती करतात? 27,648 नाम जप करतात. एवढा जप झाला पाहिजे, नाम जप भगवंताचा. म्हणून प्रभुपादांनी 16 माळा जप केला. आजच मला एकानं प्रश्न विचारला, 16 माळाच का? म्हणलं 16 नाही, तू जास्त कर ना. माझा प्रश्न आहे 16 माळाच का? उद्या म्हटलं असतं 19 माळा, तर मला 19च माळा का? म्हणजे तू कोणताही अंक दिला तर तू का हा प्रश्न विचारणार आहे? तर माझा प्रश्न काय? 16च का? तू जास्त कर, कमी का करायचे? तर जेवढा नाम जप करता, जेवढं हरिनामाला आतमध्ये घेता तुम्ही, तेवढं तुमच्यामध्ये शुद्धता वाढेल. म्हणून त्यासाठी नाम जप केला पाहिजे. आणि त्या नाम जप केल्यामुळे 2 प्रकारचे नाम जप करू शकता. एक तर तुम्ही इंडिव्हिज्युअली साधना नाम जपामध्ये, दुसरं आता संकीर्तन. आता जसं तुम्ही चांगलं केलं, त्याच्यामध्ये सूर ताल नसेल पण भगवंताचं नाव आहे ना. जसं भक्ती ठाकूर महाराज अंतिम स्टेजला होते, तर त्यावेळेस गाणारे खूप चांगले होते. ते म्हटले की तुम्ही गाऊ नका. ते भेसूर गाणाऱ्याला बोलवलं, म्हणजे इकडे त्याचा आवाज म्हणजे आता जसं मी गातो तसं ते गायचं, म्हणजे पुढं सार न सूर न ताल. तर एकाने विचारलं भक्ती ठाकूर महाराजांना, चांगले गायकाला सोडून तुम्ही अशा वेगळ्या वाकड्या गाणाऱ्याला का बोलवलं? तर त्याने उत्तर काय दिलं माहिती आहे का? म्हणजे एखादा चांगला गाणारा असेल ना, त्याच्या स्वरावर लोकांचं लक्ष जात आहे. पण हा जेव्हा गातो ना, तर केवळ माझं लक्ष त्या महामंत्रावर जात आहे.
आणि मला महामंत्र ऐकायचा, मला सूर नाही ऐकायचा. तर तसंच इथं आपण नाही का सूर नका बघा, ताल नका बघू. काय बघा? नाम जप. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, बाहेरचं पॅकिंग चांगलं बघतो म्हणून गडबड गोंधळ होतो. तर पॅकिंगला न बघता त्याच्यातला जो माल आहे तो बघितला पाहिजे. आणि हे चैतन्य महाप्रभूंनी विशेष करून कलियुगामध्ये दिव्य नाम संकीर्तनाचा जप सांगितलेला आहे. काय हो, तुम्ही लग्नाला जा, अंत्यविधीला जा, तुमच्या घरातले सगळे कामं करा. सुख असो, दुःख असो, उन्हाळा, पावसाळा असो, काही जरी झालं तर तुमचा जप नाही सुटला पाहिजे. 16 माळा हे आपण केल्याच पाहिजे. कारण प्रभुपाद आता म्हणलं 16 माळा का? तर प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले होते 64 माळा सांगितल्या होत्या प्रभुपादांनी. तर शिष्य म्हणले प्रभुपाद 8 घंटे लागतात 64 माळाला. असं जर केलं तर बाकीचे कामं करायचे काय? तर म्हणले शक्यच नाही. प्रभुपाद म्हणले 32 माळा. तर शिष्यांचा चेहरा उतारला. म्हणून प्रभू 32 माळाला 4 घंटे लागतात. ते बी प्रॅक्टिकल नाही. ते प्रॅक्टिकल नाही. प्रभुपाद म्हणले 16 माळा याच्या खाली येणार नाही. 2 तास तर द्यावाच लागतील. तर भक्ती ठाकूर महाराज म्हणायचे, जो लखपती असेल त्याच्या घरी मी जेवायला यायचो. लखपती म्हणजे रोज एक नाम लख जप करायचा. आता एक नाम लख जप करायला किती लागतं? म्हणजे 27,048 म्हणजे 8 तास तुम्हाला लखपती असेल त्याच्या घरी ते जेवायला जायचं. आणि लखपती पैसे नाही, नाम जप आणि लखपती. आता लखपती दिदी पण आली ना वाटतं? हां, लखपती दिदी सरकारची, केंद्र सरकारची योजना. UPमध्ये सॉरी, इथं नाही, लखपती दिदी. तर लखपती दिदी, लखपती दादा कशात नाही, पैशात नसले पाहिजे. तर लखपती दादा कसे असले पाहिजे? नाम जपात असले पाहिजे. आणि म्हणून प्रभुपादांनी 16 माळा आपल्यासाठी निर्धारित केलेले आहे. तर हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर 6वा जो आहे ते म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करण्यात आणि त्यांची सेवा करण्यात अखिल जीवमात्राची मदत करणे. याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताला काय करायचं? स्मरण. आणि स्मरण कधी होईल? दुसरी गोष्ट सेवा करण्यात. स्मरण करण्यासाठी आपण कीर्तन, प्रवचन ऐकले पाहिजे. आणि सेवा 3 प्रकारची सेवा केली पाहिजे आपण मंदिरामध्ये. तन, मन, धनाने. तन म्हणजे शरीराने, फिजिकली जे काही असेल सेवा केली पाहिजे. मन म्हणजे काय? आपल्याकडे जे काही असेल ते. आणि धन शक्य असेल तर दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रबोधन झालेलं आहे, कृष्ण भावनाचा प्रचार करणं. तुम्हाला जे ज्ञान भेटलंय, तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, भले ते तुमची टिंगळ उडवतील, पण तुम्ही त्यांना काय दिलं पाहिजे? भगवत भक्तीचं ज्ञान दिलं पाहिजे. खरे हितचिंतक कोण? असं म्हटलं जातं की तुम्ही लोकांना जर भक्तीत आणलं आणि एखादा जर भक्त झाला आणि तुम्ही भक्तीतून निघून जरी गेले, पण त्याच्या भक्तीमुळे तुम्ही भगवत धामात जाता. आणि याचं उदाहरण कोण आहे? ध्रुव महाराजांचं. सुनी तर आणलं, पण तिने भक्ती केलेलं कुठंच वर्णन नाही. पण जेव्हा ध्रुव महाराजांनी भक्ती केली तर त्यांच्याबरोबर सुद्धा सुनीती गेली. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की माझ्या डिसायपलमध्ये एखादा जरी शुद्ध भक्त झाला, आता बघा प्रभुपाद काय म्हणतात, तर त्याच्यामुळं मी भगवत धामात जाईन, म्हणून मी प्रचार करतोय. तर म्हणून आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकांना कृष्ण बनवून. आता माझी भक्ती आहे का नाही मला माहीत नाही, पण तुमच्यापैकी एखादा शुद्ध भक्त झाला आहे, तुम्ही सगळे शुद्ध भक्त आहेत, पण तुम्ही जर भगवत धामात गेले तर तुमच्याबरोबर आम्हाला बी तुमच्या शेपटीला धरून जाता येते. हे कपडे बाई आहेत, पण कोणाची चेतना काय माहीत नाही, कोणती माताजी कोणती प्रभूजी. भले आपण त्यांना जज करत असेल, अरे भाऊ काय असं बाई माताजी कशी नाही. भगवंत कोणावर कृपा करते आणि कोणावर काहीच माहीत नाही, हे आपण जज करू शकत नाही. मराठीत जजला काय म्हणतात? न्यायाधीश बनू शकत नाही. तर भगवंत देतात, म्हणून आपल्या आजूबाजूला हे असतात. आणि कृष्ण भावनेचा प्रचार केला पाहिजे आणि याच्यामुळं मदत होणार आहे. जसं एखाद्या यात्रेमध्ये एखादा मुलगा हरवला आणि हरवल्यानंतर आपण कोणी चॉकलेट दिलं, कोणी बिस्किट दिले, कोणी कपडे दिले, कोणी वडापाव दिला, तर तो संतुष्ट नाही होणार. पण तुम्ही त्याला जर मुलाला पकडलं आणि बापाच्या अधीन केलं तर तो मुलगा आनंदी सुखी समाधान. तसंच त्या प्रकारे या भौतिक संसारामध्ये सगळेजण समाजसेवा करतात, ते केलीच पाहिजे समाजसेवा. पण त्या याच्यामध्ये तो भौतिक वस्तूमध्ये तो नेहमी दुःखी राहणार आहे. पण जेव्हा त्याला धरून तुम्ही भगवान कृष्णाच्या सेवेतला, कारण भगवंत म्हणतो अहम भज प्रतपिता, मी सगळ्यांचा पिता आहे आणि जो माझ्या सेवेत येतो, भक्तीमध्ये येतो, तो आनंदीच राहतो. तुम्ही आनंदी आहेत ना भक्तीमध्ये? हां, काय असो का नसो, पण 2 गोष्टी लय भारी इस्कॉनमध्ये, कीर्तन आणि प्रसाद.
प्रवचन जाऊ द्या, काय लागायचं लागू दे. इस्कॉनमध्ये साधू झाले कशामुळे? प्रसादामुळे. तर भक्तीमध्ये आनंद आहे. उलटं भौतिकवादी जेवढा एन्जॉय करत नाही तेवढं भक्त एन्जॉय करा. 7 दिवस बघा ना आपल्याकडे किती पॅक आहेत आपण. अजिबात वेळ भेटत नाही. लोक म्हणतात पहिले आम्ही फ्री होतो, पण इस्कॉनमध्ये आल्यानंतर अजिबात वेळ भेटत नाही. एवढं एंगेज होऊन जातो. आठवड्यातले एवढे कार्यक्रम. कधी फोन केला, आता एक माताजी नातेवाईकांनी फोन केला, "कुठे आहे?" "मंदिरात आहे." "आज काय?" "आज मीटिंग आहे." "आज काय?" "बुधवार आहे." "आज काय?" "रविवार आहे." "अरे तू राहतात कधी घरी तुम्ही? हां, तुमच्याकडे याचं." याचा अर्थ काय? लोक खूप एंगेज झाले. का बरं एंगेज आहेत? याचा अर्थ त्यांना तिथं आनंद भेटतो. सुख शांती भेटते. टेन्शन येत नाही. नाहीतर घरात आले, परिवारात आले, की चाव, 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 चाव होते. पण सत्संगात गेल्यानंतर म्याव, म्याव, म्याव होते. अरे मोय, मोय, मोय. हां, काय कोण आनंदाने होते. तर त्यासाठी हे करण्याचं मागचं काय? तर भगवान कृष्णाच्या प्रती आसक्ती वाढावी. ह्या सगळ्या महत्त्वाचा उद्देश काय? भगवान कृष्णाची आसक्ती वाढावी हा त्याचा मागचा अर्थ आहे. आणि जेव्हा आपण ह्या सिस्टमला फॉलो करू, साधना करू, सेवा करू, स्वाध्याय करू, सदाचार पालन करू आणि स्वास्थ्य सांभाळू, तर निश्चित आपण भगवंताकडे संन्यासात काही ब्रह्मचारी होण्याची गरज नाही. तर तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये राहून सुद्धा भगवत प्राप्ती प्राप्त करू शकता. खाली आपल्याला त्या पॅटर्नमध्ये राहायचं. आणि प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला जास्त काहीच करायची गरज नाही. 16 माळा आणि 4 नियम पालन करायचे. मांसाहार नाही, जुगार नाही, नशापान नाही, अवैध पुरुष स्त्री संग नाही करायचं. हे नियम तुम्ही कठोर पालन केले आणि 16 माळाचा जप केला, तर भगवान कृष्णाची निश्चित कृपा आपल्यावर आणि आपल्या परिवारांना आणि समाजावर पण होऊ शकते. आणि ती जिम्मेदारी तुमच्या सर्वांवर आहे. म्हणून आपण आता जे ट्रेनिंग देण्याचं काम आहे ते केलं पाहिजे. आता येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये वैष्णव सदाचार मेन महत्त्वाचं आहे. तर समजा एखादं झाड आता आपण लावलंय आणि त्या झाडाला त्याच्या फांद्या इकडे-तिकडे जात असेल ना, तर माळी काय करतो? कट-छाट करत असतो. पण तो कट-छाट करण्याचा मागचं काय? की त्याला चांगला शेप आणि त्याचे चांगले डिझाइन बनवावं, त्याचा मागचा तोच उद्देश असतो. तसंच वैष्णव सदाचार पालन करणं म्हणजे आपल्या अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकणे. जसं मायकल एंजेलोला प्रश्न विचारला होता, "अहो तुम्ही अतिशय छान मूर्ती करतात तुम्ही." तर मायकल एंजेलो काय म्हटले, "ऑलरेडी त्या दगडामध्ये मूर्ती असते. मी काय करतो अनवॉन्टेड भाग काढून टाकतो." आणि ती मूर्ती दगडाच्या मूर्तीचं काय होतं? पूजन होते. मनुष्य त्याच्या पाया कधी पडतात? तो संत होतो. संत म्हणजे काय त्याच्यात बदल होतो का? नाही. तो भगवंताला जोडला जातो. आणि मग त्याला माणसाचा संत होतो, दगडाचा देव होतो. तसा संस्कार वैष्णव सदाचार काय माहिती आहे का? आपल्या स्वभावातल्या, आपल्या व्यवहारातल्या, आपल्या कृतीतल्या अनवॉन्टेड गोष्टी बाजूला करणे. आलं का? जसं आमच्या शिक्षाष्टमपूर्वी एकदा सांगत होते, ललिता, विशाखा एकदम अशा मोठ्याच्या मोठ्या झाल्या होत्या. अशा जटानीसारख्या, जाट, राजस्थानी जाटसारख्या स्त्रिया. तर म्हणजे अहो लय खात्या-पित्या घरच्या आहेत. ललिता, विशाखा अशा पातळ आहेत. त्याच्यामध्ये पातळ करा. तर तो कारागीर असा छडीने हातोडा मारता-मारता त्याचा एक खापला पडला आणि तो बोलून गेला, "इसके भाग्य में नहीं था, इनके साथ रहने में. इनकी पूजा में उनका भाग्य में नहीं था, इसलिए अभी वो बाहर गिर गए." केवळ त्याला चिटकून राहिले असते, पूजा झाली असती. पण त्याने काय केलं, ते अनवॉन्टेड काढलं आणि तो निघून गेला. तसंच आपल्या भगवंताजवळ आपण नाही का वर्शिप बांधणार आहेत. पण आपल्या अनवॉन्टेड गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात बाजूला. आणि त्या अनवॉन्टेड गोष्टी कशा निघतात? तुम्ही म्हणता, "प्रभूजी आता उद्या पी-ओ-पीचा ढाचा आणून आम्हाला भरता का काय?" नाही. ते तुम्ही लय आळशी असाल. अंघोळ करायची, शॉवरखाली बसून राहा. जसं आपल्या वैष्णव रतिप्रभूंचं शॉवर आहे. ते नळ चालू केले की आपोआप स्वच्छ होऊन त्याच्यानं. तसं सत्संग म्हणजे येऊन बसा. कधी तुमच्या जीवनात बदल घडेल, कधी परिवर्तन घडेल. टाईम लागतो. तुम्ही म्हणा, "प्रभूजी." आता एखादी माताजी प्रभूजी हसत असेल, "माझ्या नवऱ्यातच फरक पडत नाही का?" नाही, थोडं थांबा. बायकोत पडणार नाही सासू. थोडंसं वेळ लागतो. आता एवढ्या वर्षानुवर्षे तुम्ही ते करीत आलेत. आता भक्तीमध्ये येऊन त्या प्रोसिजरमध्ये लागले. पण पहिल्यापेक्षा काही ना काही फरक पडतो ना. बायको असो, नवरा असो, आई-वडील असो, बहीण-भावंड असो, कोणी बी असो. फरक पडतो. आम्हाला बी टाईम लागतो. अजून बी आम्हाला कधी-कधी राग येतो, क्रोध येतो. असं नाही कपडे घातल्यानंतर प्रभूजी रागच येत नाही, येतो. पण त्या प्रोसिजरमध्ये आपल्याला राहायचं आणि त्या जेव्हा प्रोसिजरमध्ये राहतात, तर जसं ते कणवेमध्ये ऊस टाकला की साखर तयार होते.
तसंच या कन्वेमध्ये राहा. कधी तुम्ही गोड साखर बनता आणि हे तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी पेशन्स ठेवायचं आणि कन्वेत बसून राहायचं. सत्संग करीत राहा आणि आज हळू-हळू तुम्ही या भक्ती चांगली करा आणि तुमच्या शुद्धतेमुळं, तुमच्या साधनेमुळं, तुमच्या तत्त्वज्ञानामुळं लोकं तुमच्या व्यवहाराला पाहून येतील. तुम्ही किती बोलवा, पण ते बघतात जोपर्यंत याच्यात बदल घडत नाही, तोपर्यंत जसं मी मागे 1-2 वेळा सांगितलं प्रवचनामध्ये. एक लेडीज म्हटली, "माझ्या नवऱ्यात बदल घडला, तर मी भक्तीत येईन." आणि नंतर ती बाई 5 वर्षांनी आली, नवरा म्हणजे दोघांमध्ये 4-5 वर्ष. मग ते 4-5 वर्ष ऑब्झर्व्ह केलं. तर ते योगायोग पण लागतो. तर त्यासाठी हे इस्कॉनचा मेन उद्देश आहे आणि त्या उद्देशाला पाहून आपण नाही का आपल्या भक्ती आणि साधना करून आपण भगवंताला प्राप्त केलं पाहिजे, असं प्रभुपादांनी दिलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम